कुठंतरी आमचं मन आता आम्हाशी काय करू लागतं, बोलू लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं रनिंगचं उदाहरण किंवा चालण्याचं उदाहरण. जर आपण खूप वेळ चाललो मग आपल्याला वाटतं का 2 मिनिटं काय करावं, मी बसावं. आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर माझी शक्ती थोडीशी नवीन होईल आणि शक्ती नवीन झाली का मी 2 पावलं अजून काय करू शकतो, चालू शकतो. त्याच प्रकारे आज देवाने मला वचन दिलंय काही वचन तुम्हाला विसावा देणार आहे आज. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दमलेले आहात तुम्ही, खूप दिवसापासून प्रार्थना करताय, विश्वास ठेवताय, तरी पण जी गोष्ट घडली पाहिजे ती घडत नाहीये. आणि म्हणून कुठंतरी थोडासा असा निराशा आणि मनामध्ये ते एक व्याकुळपण हवी होत चाललंय का परमेश्वर काय होत चाललंय. मी तर प्रार्थना करतो, माझा विश्वास आहे, मी अपेक्षा बाळगतोय, पण जे फळ येत नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणी थोडीशी निराशा हवी होत चालली. पण देवाची इच्छा आहे का आज आपला विश्वास पुन्हा संजीवित करावा. काय करावा, संजीवित करावा. एक वचनाद्वारे एक बूस्टिंग स्वतःमध्ये आपण घ्यावी का नाही माझा विश्वास, माझी प्रार्थना व्यर्थ नाही. आज परमेश्वर तुमचा मोरल हाय करेल, जेणेकरून जी लढाई तुम्ही लढताय ती लढाई पुढेही लढावी आणि अद्भुतरित्या देवामध्ये तुम्हाला विजय मिळावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपली लढाई दैहिक नाहीये, कोणती आहे, आत्मिक आहे. कोणती आहे, आत्मिक आहे. आणि म्हणून आपले शस्त्र पण जे आहेत ते दैहिक नाहीयेत, आत्मिक आहेत. कोणते आहेत, आत्मिक आहे. बायबल काय सांगते या ठिकाणी, करंथीकराचं 2 पत्र 10वा अध्याय आणि 4थं वचन. कारण आमच्या लढाईची हत्यारे दैहिक नाहीत तर ती कोट फाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहे. कारण आमच्या लढाईची हत्यारे दैहिक नाहीत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमचे लढाईचे हत्यार दैहिक नाहीत, मग कोणते आहेत आपले हत्यार, आत्मिक आहेत. प्लीज बोला कोणते आहेत. आत्मिक. येस, आपले जे शस्त्र आहेत ते आध्यात्मिक आहे. आणि देवाची इच्छा आहे का तुम्ही विश्वास ठेवावा का त्या शस्त्रामध्ये तेवढी ताकद आहे का ते तुम्हाला विजय मिळवून देतील. येस येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि पुढं पाऊल या ठिकाणी काय बोलतो, पुढं वाचा. तर ती कोट फाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो या ठिकाणी म्हणतो का जी शस्त्र आमच्याकडे आहे त्या शस्त्रामध्ये एवढी ताकद आहे का ते कोट पाडू शकतात. काय पाडू शकतात, कोट फाडू शकतात. म्हणजे त्या काळामध्ये किल्ले असायचे आणि आम्हाला माहिती आहे का मोठमोठे बुरुज आणि मोठमोठे त्या ठिकाणी ते कोट असायचे आणि मग ते सहजरित्या पाडणं शक्य नव्हतं. तोपही त्या ठिकाणी काम करू शकत नाही. आम्ही जर ऐतिहासिक पिक्चर पाहिले तेवढं सहज नाहीये की एखादा कोट पडावं. पण या ठिकाणी पाऊल असं म्हणतो की आमच्या प्रार्थनेत एवढं सामर्थ्य आहे, आमच्या शस्त्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आम्ही कोट पण पाडू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कळतं चर्च. Yes. म्हणून आपला पण आज आम्हाला विश्वास संजीवित करायचा. देवाचा आत्मा आम्हाशी बोलते का जे शस्त्र तुझ्याकडे आहे त्या शस्त्रामध्ये तेवढी ताकद आहे का तो पण 100% कोट पाडू शकतो. तुझा कोट आर्थिक असेल, तुझा कोट आजाराचा असेल, तुझा कोट त्या ठिकाणी निराशेचा असेल, तुझा कोट स्वभावाचा असेल, तुझा कोट ऑफिशियल असेल, पण विश्वास ठेव का तो कोट परमेश्वराचं शस्त्र 100% पाडू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतं चर्च. Yes. आपले शस्त्र दैहिक नाहीयेत, आत्मिक आहेत. कोणते आहेत, आत्मिक आहे. ते शस्त्र आम्ही निर्माण केले नाही, आम्हाला ते प्रभूने दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे पहिलं शस्त्र आमच्याकडे आहे ते शस्त्र आहे वचन. ते शस्त्र काय आहे, वचन आहे. वाचू या ठिकाणी आपण करंथीकराचं 2 पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 7ं वचन काय सांगतं. करंथीकराचं 2 पत्र 6वा अध्याय 7ं वचन. खरेपणाच्या वचनाने देवाच्या सामर्थ्याने उजवीकडे व डावीकडे न्यायीपणाच्या शस्त्र सामग्रीकडून. ओके, सर्वांनी काढलं. हा, पुन्हा वाचा बदल. खरेपणाच्या वचनाने. हा, कशाने, खरेपणाच्या वचनाने. पुढे काय लिहिले, देवाच्या सामर्थ्याने हा उजवीकडे व डावीकडे न्यायीपणाच्या शस्त्र सामग्रीकडून. हा, न्यायीपणाच्या शस्त्र सामग्रीकडून. हे जे वचन आहे, हे जे सामर्थ्य आहे, हे आपले शस्त्र आहे. काय आहे, शस्त्र आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुझ्याकडे जे शस्त्र आहे त्या शस्त्रावर तू विश्वास ठेव, काही शस्त्र तुला विजय मिळवून देणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वचन आपलं शस्त्र आहे. वचन काय आपलं शस्त्र आहे. कारण ज्या वेळेस आम्ही निराश असतो, आम्ही उदास असतो, परमेश्वर आपली वाणी त्याच्या वचनाद्वारे, सेवकाद्वारे आमच्यापर्यंत पाठवतो, आमच्या आत्म्याशी बोलतो आणि मग आलेल्या वचनावर आपण विश्वास ठेवावा का जे देवाच्या आत्म्याने मला प्रगट केलं, त्या संदेशातून जे देवाच्या आत्म्याने माझी भेट घेतली, माझ्या मनाला स्पर्श केलं, ते शस्त्र 100% कार्य करेल आणि तुला विजय मिळवून देईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कळतंय. आपण निराश असतो, काय असतो, निराश असतो, दुःखी असतो, आपण कोणाला काही सांगितलेलं नसतं, देवाकडे प्रार्थना करून आलेलो असतो, चर्च सुरू होतं किंवा एखाद्या मीटिंग मध्ये आपण जातो, बरोबर ते वचन सुरू होतं आणि बरोबर त्या संदेशामध्ये आम्हाला कळतं का देवाचा आत्मा आता माझ्याशीच बोलतोय, त्यांनी बरोबर माझ्या दुःखावर हात ठेवलाय, याची मला गरज होती, तेच वचन सुरू झालेलं आहे. म्हणजे त्या वचनातून देवाचा आत्मा तुम्हाशी बोललाय. येस येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग प्रभूला असं म्हणायचंय का त्या संदेशातून जर मी तुझी भेट घेतली आणि तुला मी सांगितलंय की मी तुझं कार्य करणार आहे आणि
आणि मग थोडासा उशीर लागत आहे तर प्लीज त्या शस्त्रावर तू संदेह धरू नकोस. येस Praise the Lord. हालेलुया. कारण त्या वचनातून ज्यांनी तुला वाणी दिली किंवा तुला कमिटमेंट दिलं तो कोणता मनुष्य नाहीये, स्वतः परमेश्वरचा आत्मा तुझ्याशी बोललेला आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? येस त्या संदेशातून कोण बोलला आम्हाशी? परमेश्वर. आम्ही कोणाकडे गेलो नाही, ब्रदर सिस्टर प्रार्थना करा देव काय दाखवतो. आम्हाला संदेशातून कळलं की देवाचा आत्मा माझ्याशीच बोलत. Praise the Lord. हालेलुया. त्या संदेशात कोणता पक्षपात नाही, कारण मी कोणाला काही सांगितलं नव्हतं पण बरोबर देवाच्या आत्म्याने माझ्याशी बोलला. त्या क्षणी मला वाटत होतं की देवाचं सामर्थ्य पाणी टाकल्यासारखं माझ्या अंगावर उतरत होतं. ते वचन माझ्या हृदयाला खूप शांती आणि समाधान देत होतं. मग देवाची इच्छा आहे की आता निराश होऊ नको, त्या शस्त्रावर विश्वास ठेव, हे तुला विजय मिळवून देणार. Praise the Lord. हालेलुया. कारण तिथपुरतं त्या वेळेपुरतं आम्हाला आनंद वाटतो, एक दिवस आनंदात जातो, पुन्हा त्या गोष्टी आमच्यावर हावी होतात, आमचं मन आम्हाशी बोलू लागतं आणि मग पुन्हा आम्ही देवाच्या प्रती संदेह धरू लागतो. पण देवाची इच्छा आहे की शस्त्र सामग्री तुझ्याकडे ती दैहिक नाही ती आध्यात्मिक आहे, त्यावर विश्वास ठेव का प्रभू ते करणार आहे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही लाईफ मधून कशातून चाललेत देवाला माहिती आहे आणि पुष्कळ लोकांची देवाने भेट घेतली, त्या संदर्भात देवाचा आत्मा तुम्हाशी बोलला. प्लीज तुम्ही संदेह धरू नका, तुमच्या शस्त्रात ते सामर्थ्य आहे की ते तुम्हाला विजय मिळवून देईल. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हिजकिया जो होता, ज्यावेळेस त्या ठिकाणी ते सर्व त्याच्या वैरी त्या ठिकाणी आले, पहिल्यांदा गेला देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या आत्म्याने त्याची भेट घेतली, संदेश पाठवला, परंतु पुन्हा सैन्याने एक युक्ती केली, पुन्हा एक भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि पुन्हा हिजकिया संदेह धरून कोणाच्या मंदिरामध्ये गेला? देवाच्या. Praise the Lord. हालेलुया. आपण तो संदेश घेतला, एकदा देवाचा सेवक बोलला होता यशिया, परंतु तो पुन्हा गेला देवाच्या मंदिरामध्ये, काय प्रभू काय चाललंय? देवाची इच्छा नाहीये का मी संदेह धरावा. तुम्ही विश्वास ठेवा का जे शस्त्र तुमच्याकडे आहे देवाचं वचनाचं. कसलं? हे वचन फक्त वचन नाहीये, देवाने दिलेलं अभिवचन आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये जे वचन आहेत ते देवाची अभिवचन आहेत. येस. काय आहेत? अभिवचन. आणि परमेश्वर ते पूर्ण करणार. कोण पूर्ण करणार आहे? परमेश्वर. म्हणून प्लीज संदेह धरू नका. आज लाईफ मध्ये तुम्ही कशातून चाललेत, देवाचा आत्मा तुम्हाशी बोलला, लॉर्ड तुम्हाला विक्ट्री देईल, परंतु तुम्हाला आठवण्याची गरज आहे का माझे शस्त्र दैहिक नाही आत्मिक आहे. मी संदेह का धरतो, का मला निराशा हवी होत चालली, परमेश्वर याचद्वारे मला विजय देणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. प्लीज बोला कळतंय? असं होतं का वाचनातून कळतं देव माझ्याशीच बोलतो? हो. प्लीज बोला होतं का नाही होत? होतं. मग का संदेह आपल्या मनावर? स्वतःला चार्जिंगची गरज आहे. कसली? चार्जिंगची. चार्जिंगची गरज आहे, स्वतःला आठवण्याची गरज आहे का नाही 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 माझ्याकडे वचन आहे, माझ्याकडे काय आहे? वचन आहे. आणि ते वचन कोणत्या माणसाने मला दिलंच नाही, मी कधीच कोणाला काही सांगितलं नाही, देवच माझ्याशी बोललाय. आणि जर देव बोलला तर परमेश्वराचं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. स्वतःला चार्ज करा, स्वतःला काय करा? चार्ज करा. कारण नाही माझं देवाच्या प्रती असणारा वचनावरचा विश्वास व्यर्थ जाणार नाही, ते वचन माझ्या लाईफ मध्ये कार्य करणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस. दुसरं शस्त्र आहे प्रार्थना. दुसरं शस्त्र काय आपलं? प्रार्थना. आणि तिसरं आहे उपवास. मी दोघांना कंबाईन घेणार, उपवास आणि प्रार्थना हे खूप मोठं आपलं काय आहे? शस्त्र आहे. का या शस्त्राद्वारे आम्ही सैतानावर आक्रमण करू शकतो. कोणावर? सैतानावर. प्लीज लक्ष द्या, कोणावर? सैतानावर. पहिलं शस्त्र वचन आहे. काय आहे? वचन आहे. दुसरं शस्त्र आहे प्रार्थना आणि उपवास. दुसरं शस्त्र आहे प्रार्थना आणि उपवास. असं लिहिलंय. जर मार्क 3रा अध्याय आणि 29 वचन वाचू, बायबल सांगतं एक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या शिष्य एक दुरात्म्याला काढायचं असतं, परंतु दुरात्मा त्याच्याकडून काही निघत नाही. त्या लेकराला फिट यायचं. काय यायचं? फिट यायचं आणि दुरात्मे पण त्याच्यावर हावी व्हायचे. येशू ख्रिस्ताकडे तो व्यक्ती येतो, तो म्हणतो की तुझ्या शिष्याकडून हे दुरात्मे काही निघत नाही. आणि मग नंतर प्रभू येशू त्या दुरात्म्याला पळून लावतो, त्या लेकराला बरं करतो. परंतु नंतर प्रभू येशू शिष्यांना सांगतो की उपवास प्रार्थनेशिवाय, कशाशिवाय? उपवास आणि प्रार्थनेशिवाय ही जात नाही. येस. ही जात नाही. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये, उपवास प्रार्थना केल्याशिवाय ही जात जाणार नाही. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे उपवास प्रार्थना एक शस्त्र आहे. काय आहे? शस्त्र आहे. प्लीज बोला काय आहे? शस्त्र आहे. या शस्त्राद्वारे आम्ही सैतानावर आक्रमण करू शकतो. कोणावर? सैतानावर. आणि मग पुष्कळदा जे संकट येतं आपण याचा उपयोग करतो, आपण उपवास करतो, आपण प्रार्थना करतो, परंतु देवाची इच्छा आहे का उपवास प्रार्थना जास्त तुम्ही करता, तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करावं का माझ्याकडे जे शस्त्र आहे या शस्त्राचा मी उपयोग करतोय, हे शस्त्र व्यर्थ नाही, हे शस्त्र फळ आणणार आहे. ही प्रार्थना धुपाप्रमाणे वाहणारी, ही प्रार्थना लोकांना गाठणारी, ही प्रार्थना माझे मार्ग मोकळी करणारी. ज्यास तुम्ही ते कन्फेस करता, तुम्ही बिलीव्ह करता का माझ्या शस्त्रात ते सामर्थ्य आहे की जे मला पाहिजे ते मिळून देईल, तर खरोखर देवाची प्रार्थना कार्य करते. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. पहिलं शस्त्र कोणतं आहे आपलं?
वचन. आणि दुसरं शस्त्र आहे उपवास आणि प्रार्थना. आणि उपवास. म्हणून प्लीज तुमच्या प्रार्थनेबद्दल काय ठेवू नका, संदेह ठेवू नका. कारण आपण कोणाकडे प्रार्थना केली, देवाकडे. कोणाकडे, देवाकडे. हिजकियाच्या दिवशी प्रार्थना केली, त्या दिवशी कुणी ऐकली होती, देवाने ऐकली पण होती. उत्तर यायला काय लागला, थोडासा उशीर लागला. जास्त उशीर लागतो, आम्हाला विसाव्याची गरज लागते. कुणीतरी बोलावं की तुझी प्रार्थना व्यर्थ नाही, परमेश्वराच्या प्रार्थनेला काय देणार आहे, उत्तर देणार आहे. कारण आमच्यात दम धरवत नाही, आम्हाला काय धरवत नाही, दम धरवत नाही. प्रार्थना केली आणि लगेच डोळे आणि मन अपेक्षा बाळगता का उत्तर दिसल, उत्तर दिसल, उत्तर दिसल. ते उत्तर दिसत नाही, आणि जसं उत्तर दिसत नाही त्या ठिकाणी आमचं मन व्याकुळ होऊ लागतं आणि आमच्या प्रार्थनेबद्दलच आम्ही संदेह धरू लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? Yes. आपण प्रार्थना केली होती स्वतः पण, तरी पण मनात संदेह, आणि मग असं वाटतं की तिकडून प्रार्थना करावं, याच्याकडून प्रार्थना करावं. परमेश्वर म्हणतो का विश्वास ठेव, तुझ्याकडे जे शस्त्र आहे ते कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू मनात संदेह येतो, काय येतो, संदेह येतो. आणि संदेह आल्यामुळं जे कार्य झालं पाहिजे ते कार्य होत नाही. चर्च. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे प्लीज तुमच्याकडे प्रार्थना आहे, तुम्ही प्रार्थना करताय, आशीर्वाद दिसत नाहीये म्हणून संदेह धरू नका. तुमचे शस्त्र दैहिक नाहीयेत, हे शस्त्र तुम्ही निर्माण केले नाहीत. हे कुणी दिलेत तुम्हाला, देवाने. कुणी शिकवली प्रार्थना, देवाने. कुणी सांगितलं देवाकडे मागावं, देवाने. जर हे देवाने दिलं तर तोच परमेश्वर कार्य करेल. परंतु तुम्ही तुमच्या मनात संदेह धरायचा नाही, या शस्त्राद्वारे कार्य घडत नाही. हे शस्त्र कार्य केल्याशिवाय परत येणार प्रेज द लॉर्ड. समजतंय चर्च? प्लीज बोला, कळतंय? प्लीज मनात संदेह धरू नका. आपला विश्वास संजीवित करा का परमेश्वर अद्भुत कार्य करणारा देव आहे आणि तो तुम्हाला 100% विजय देईल आणि तुम्ही प्रभूचा गौरव पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? प्रार्थना करताय रोज घरी, प्लीज बोला, करताय प्रार्थना. मग प्रार्थना करता रडता कशाला? प्रार्थना करतो तर आपण कशाला रडतो? भरोसा नाही का आपल्या प्रार्थनेवर? आहे. प्रार्थनाही करतो, रडून सांगतो देखील, मग एक तर आमचा भरोसाच नाही आमच्या प्रार्थनेवर. आमची प्रार्थना आणि आमचे अश्रू मॅच होत नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना केली कोणाकडे? देवाकडे. कोणाकडे? देवाकडे. मग देवाकडे प्रार्थना केली तर भरोसा नाही का देव कार्य करेल? आहे. मग भरोसा आहे तर अश्रू काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संदेह धरू नका. काय धरू नका? संदेह धरू नका. प्लीज तुमच्या मनात संदेह येऊ देऊ नका. जर तुमचा विश्वास तुमच्या प्रभूवर आहे का प्रभूनीच मला सांगितलं प्रार्थना करण्यासाठी, मी जर प्रार्थना केली तर माझा परमेश्वर कार्य करणार आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज वचनावर, प्रार्थनेवर आणि तुमच्या उपवासावर तुम्ही संदेह धरू नका. ते कार्य केल्याशिवाय परत येणार नाही. जुन्या करारामध्ये अनेकदा आम्ही वाचतो की ज्याही वेळेस एखादी विपत्ती येणार असते, मग प्रत्येक ठिकाणी उपवास प्रार्थनेचं काय व्हायचं? नियोजन व्हायचं. एस्तरच्या पुस्तकामध्ये पण वाचतो सर्व लोकांनी काय केले? उपवास प्रार्थना. ज्यावेळेस निनवे शहरामध्ये पण योना गेला त्या ठिकाणी लोकांनी काय केली? आम्हाला बायबल अनेकदा संदर्भ देतं काही शस्त्र काम करतात. काय करतात? शस्त्र काम करतात. काम करतात, त्याच्याद्वारे रिझल्ट आलाय, पण ज्या स्वतःमध्ये त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायची गोष्ट ती आमचं मन थोडंसं डगमगू लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज काय धरायचं नाही? संदेह धरायचा नाही. संदेह धरायचा नाही. तुम्हाला दिलेलं वचन काम करणार. तुम्ही केली प्रार्थना काम करणार. तुम्ही धरलेला उपवास तुम्हाला आत्म्यात सबळ करेल आणि देव 100% तुमच्या लाईफ मध्ये रिझल्ट आणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी प्रार्थना केली, जी अपेक्षा बाळगली, त्याप्रमाणे स्थिती दिसत नाहीये, त्याप्रमाणे स्थिती दिसत नाही. परंतु न दिसणाऱ्या गोष्टीवरच आशा आणि भरोसा ठेवणं, यालाच काय म्हणतात? विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च? प्रभू तुम्हाला इनकरेज करत आहे. आज तुम्ही प्रार्थना करताय, देवाचा आत्मा पण तुम्हाशी बोलून गेलाय, पण अजून ते रिझल्टच दिसत नाही. काय दिसत नाहीये? रिझल्ट दिसत नाही. रिझल्टच दिसत नाहीये समोर. परंतु ते म्हणतो न दिसणाऱ्या गोष्टीवर तू आशा आणि भरोसा ठेव का परमेश्वर ते करणार आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? यस यस. प्लीज वरी होऊ नका. लॉर्डला काळजी. आणि चौथं शस्त्र विश्वास. चौथं शस्त्र काय? विश्वास. विश्वास येतो कशाद्वारे? वचनाद्वारे. कशाद्वारे? वचनाद्वारे. वचनाद्वारे. देवाच्या प्रती जो आमचा विश्वास आहे त्या विश्वासाला प्लीज तडा जाऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. कारण विश्वास सोडला तर कार्य घडणार नाही. कारण देव स्वतः म्हणतो विश्वास ठेवशील देवाचा काय पाशील? गौरव पाशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, मी शस्त्र सांगितले. पहिलं काय होतं? वचन. दुसरं शस्त्र काय आपलं? प्रार्थना. तिसरं शस्त्र आहे उपवास. चौथं शस्त्र आहे विश्वास. अजून पण शस्त्र आहे ते आपण नेहमी पाहतो, पण या 4-5 शस्त्राबद्दल मी थोडं डीप मध्ये जाणार आहे. आमच्याकडे शस्त्र आहे. काय आहे? शस्त्र आहे. आणि शस्त्र कुणी दिलेत? देवाने. देवाने. मी पुन्हा विचारतो, ही शस्त्र कुणी दिलेत? देवाने.
कोण तुम्हाशी बोलला? देव बोलला. वचनाद्वारे. कशाद्वारे? वचनाद्वारे. प्रार्थना कोणी शिकवली? देवाने शिकवली. उपवास कोणी शिकवले? देवाने शिकवले. विश्वास कोणी निर्माण केला? देवाने. हे तुमचं नाही, कोणी दिलंय? देवाने दिलंय. मग प्लीज विश्वास ठेवा का देवाने दिलंय तर देवाच्या रिझल्ट आणणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं मी पुन्हा दाविदाकडे जाणार आहे. दावीद आणि गल्ल्याताची लढाई होणार होती. आपल्याला माहिती आहे का गल्ल्यात त्याला आव्हान दिलं होतं, कुणी ते आव्हान स्वीकारत नव्हतं, परंतु दावीद तयार झाला, आव्हान स्वीकारतो आणि लढाईसाठी दावीद काय होतो? तयार होतो. वाचवा ठिकाणी आपण जाऊ पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 13 वचन वाचणार आहोत. पहिले मग शमूएलाने तेल भरलेले शिंग घेऊन त्याच्या भावांच्या मध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे दाविदावर यहोवाचा आत्मा येत राहिला. ओके. दावीद आहे. कोण आहे? दावीद. याचा अभिषेक केला कोणी? शमूएलाने. आणि त्याच्यावर कोणाचा आत्मा यायचा? देवाचा आत्मा. प्लीज बोला, कोणाचा आत्मा यायचा? देवाचा आत्मा. ओके. ना बायबल सांगतं का लढाई लढण्या अगोदर, गल्ल्याताला बरोबर लढण्या अगोदर देवाचा आत्मा कोणावर यायचा? दाविदावर. दाविदावर यायचा. असं लिहिलंय का पवित्र आत्म्यावर उतरायचा. यांनी ते आव्हान स्वीकारलं. कोणाबरोबर लढण्याचं? गल्ल्याताबरोबर. आणि जास्त त्यांनी आव्हान स्वीकारलं. काय झालं? वाचूया ठिकाणी आपण 17वा अध्याय 38 आणि 39 वचन. तेव्हा शौलाने आपली वस्त्रे दाविदाच्या अंगात घातली आणि त्याने त्याच्या डोक्यावर पितळी टोप घातला व चिलखत त्याच्या अंगात घातले आणि दावीद आपली तलवार आपल्या वस्त्रांवर बांधून चालायला लागला, कारण त्याने त्याची पारख केली नव्हती. मग दाविदाने शौलाला म्हटले, ही घेऊन माझ्याने चालवत नाही, कारण यांची पारख मी केली नाही. तेव्हा ती दाविदाने आपल्या अंगातून काढली. ओके. नाव लढाई लढायची कोणाला? दाविदाला. मला माहिती तुम्हाला स्टोरी माहिती आहे, तरी पण याच्यातलं एक प्रकाशन परमेश्वर नवीन प्रकारे आम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन तयार करा नवीन प्रकाशनासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लढाईसाठी तयार झाला. ठीक आहे. बायबल सांगतं का शाऊलने त्याच्याकडे काय दिले? वस्त्र दिले. काय दिले? वस्त्र दिले. त्याला टोपी दिली, चिलखत दिलं, तलवार दिली. पण तो म्हणतो मला याचा काही सराव नाही. पण लढाई तर त्याला काय करायची आहे? लढायची आहे. आणि लढाईसाठी एक हत्यार पाहिजे. काय पाहिजे? हत्यार पाहिजे. आणि मग त्यांनी ते शस्त्र टाकून दिले, कारण देवाचा आत्मा कोणावर यायचा? दाविदावर यायचा. आणि म्हणून त्याचा आतमध्ये असणारा आत्मा त्याला सहमती देत नसेल का नाही तू शस्त्र काय करून ते टाकून दे, परंतु जे मी तुला सांगतो त्याप्रमाणे तू कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय झालं? वाचूया. त्याने आपली काठी आपल्या हाती घेतली हा. व ओहळातून 5 गुळगुळीत गोटे निवडून घेतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी त्या ठिकाणी आपली तलवार काय केली? टाकून दिली. नंतर देवाचा आत्मा त्याला रिव्हील करतो, त्याला सुचवतो एक काम कर, तुझ्याकडे काय आहे? काठी आहे. काठी आहे. आणि नंतर एक गोफण होती. काय होती? गोफण होती. आणि नंतर त्यांनी ओहळातून किती गोटे घेतले? 5 गोटे घेतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला माहिती आहे का दावीद त्या ठिकाणी लढण्यासाठी तलवारीचा उपयोग करत नाही. देवाचा आत्मा त्याच्याशी आतमध्ये बोलत असेल, त्याला म्हणत होता की ऐक, तुला उपयोग करायचा आहे. कसला? गोपनीचा. कसला? गोपनीचा. आणि म्हणून त्यांनी 5 गुळगुळीत काय घेतले? गोटे घेतले. म्हणजे आता गल्ल्याताला मारायचं आणि शस्त्र काय आहे? गोपन आहे. गल्ल्यात आणि गल्ल्याताला मारणारं शस्त्र मॅच होतं का? नाही. कारण आम्ही वाचतो का जर दाविदाने त्याला मारलं तर कशाने मारलं? एका दगडाने मारलं. दगडाने मारलं. कशाने मारलं? दगडाने. पण जर गल्ल्याताचं वर्णन आम्ही वाचलं तर शस्त्र आणि गल्ल्यात याच्यामध्ये काही मॅच होत नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया गल्ल्यात बद्दल 17वा अध्याय 4 वचनापासून. आणि गथातला गल्ल्यात नावाचा कोणी एक युद्धवीर पलिष्ठांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची 6 हात व 1 वीत होती. आणि त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता. हा, डोक्यावर काय होता? पितळी टोप. पहा, दावीद जो होता एक तरुण मुलगा आहे, त्याची उंची पण कमी. त्याची उंची त्याला मॅच होती का? नाही. दुसरी गोष्ट, गल्ल्यात त्याची हाईट एवढी मोठी आहे आणि डोक्यावर त्याच्या काय आहे? पितळी टोप. म्हणजे या ठिकाणी त्याचा टोप, त्याचं वर्णन पण केलं की त्याच्या अंगावर जे कपडे होते ते एवढे वजनदार होते की त्याला गोळी बी मारली ना तर ते शिरू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढं. आणि तो खवल्यांचे चिलखत ल्यालेला होता. चिलखताचे वजन तर 5000 शकेल पितळ इतके होते. किती? 5000 शकेल. म्हणजे ते एवढं जाड असेल म्हणून मी म्हणलो का गोळी बी मारली ना ती घुसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ओके, पुढे जाऊ. मग जाऊ आपण पुढे जाऊ. अजून त्याच्या पायात पितळी मोजे होते. पायात पण काय? पितळी मोजे. डोकं पण कव्हर आहे, बॉडी पण कव्हर आहे आणि पाय पण कसे आहेत. एवढंच नाही, पुढे काय लिहिलंय? आणि खांद्यावर पितळी बरची होती. हा, पुढं. त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती. आणि त्याच्या भाल्याचे पाते 600 शकेल लोखंडाचे होते. पुढं.
आणि ढाल वाहणारा त्याच्या पुढे चालत होता. Praise the Lord. हालेलुया. सगळी बॉडी कव्हर आहे. सगळी बॉडी कशी आहे? कव्हर केलेली आहे. डोक्यावर टोप आहे, Yes. अंगावर चिलकत आहे, Yes. खांद्यावर बर्ची आहे, पायामध्ये पितळी सॉक्स आहे आणि एवढंच नाही परंतु हातामध्ये खूप मोठी काय आहे? ढाल आहे. ढाल काय आहे? ढाल आहे. तलवार दुसऱ्याच्या हातात आहे आणि ढाल पण त्याच्याच हातात आहे, पण कोणाच्या रक्षणासाठी आहे? स्वतःच्या. Praise the Lord. हालेलुया. पहा देवाचा आत्मा आम्हाला काय सांगतोय शस्त्राबद्दल. कशाबद्दल? शस्त्रांबद्दल. का दाविदाचं जे शस्त्र होतं ते एक साधी गोफण आहे. काय आहे? साधी पण गोफण. त्याच्यामध्ये एक नॉर्मलचा दगड, एक साधा गुळगुळीत गोटा, आणि ज्या व्यक्तीला मारायचं त्याची पर्सनॅलिटी अशी आहे, त्याचं स्वरूप असं आहे का शस्त्र आणि त्या व्यक्तीची तुलना काही जमत नाही. जर आम्ही हा विचार केला का रे बाबा गल्ल्या त्याला मारायचंय आणि संगती गोफण घेऊन जा, तर लोक म्हणतील तुझा निर्णय मूर्खतेचा आहे, कारण तुझं शस्त्र इतकं लहान पडतं त्या गल्ल्याच्या समोर का तुझं शस्त्र त्याला पाडू शकत नाही किंवा हलू पण शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस प्लीज बोला, कळतंय? येस. कारण मी पुन्हा सांगल का जे शस्त्र दाविदाकडे होतं कोणतं? गोफणीचं. ह्याच्यामध्ये दावीद काही एक्सपर्ट नव्हता. त्यांनी एक दगडात मारलं. किती दगडात? पण घेतले किती होते? 5 घेतले होते. कारण त्याला पण कॉन्फिडन्स नव्हता किती दगडात तो मारणार. Praise the Lord. हालेलुया. कारण तो पण एवढा परफेक्ट नव्हता. गोफण प्रत्येक मेंढपाळाकडे असायची, पण याचा अर्थ हे नव्हता का ते परफेक्ट होते. कसे होते? परफेक्ट होते. परफेक्ट होते. पण बायबल सांगतं का शाऊल जो याचा राजा होता आणि त्याचं जे गोत्र होतं बन्यामीन गोत्र, ते लोक कसले एक्सपर्ट होते? गोपनीचे. कसले? गोपनीचे. ओके, वाचू या ठिकाणी पुन्हा न्यायाधीश 20 अध्याय 15 आणि 16. न्यायाधीश. तेव्हा त्या दिवशी बन्यामिनाच्या संतानाची टीप त्यांच्या नगरातून घेतली. ते तरवार उपासणे 26,000 पुरुष होते. त्यांच्या खेरीज गिब्यात राहणारे यांची टीप घेतली. ते 700 निवडलेले पुरुष होते. त्या सर्व लोकांतले 700 निवडक पुरुष डावरे होते. त्यांच्यातील प्रत्येक जण गोफणीने गोटे मारित असता त्यांचा नेम केस भर देखील चुकत नसे. Praise the Lord. हालेलुया. नाव गल्ल्याला कुणी मारलं? दाविदाने. कुणी मारलं? दाविदाने. कशाने मारलं? गोपनीने. पण या ठिकाणी दावीद गोफणीचा एक्सपर्ट आहे का? नाही. कोणत्या गोत्रातले लोक आहेत? बन्यामीन लोक. म्हणजे शाऊलाचे. कोणाचे? शाऊलाचे. हा यहुदातला गोत्राचा होता. कोण? दावीद. आणि शाऊल जो होता तो बन्यामीन गोत्राचा होता. आणि असं लिहिलंय का 700 लोक. किती लोक? 700 लोक. 700 लोक एक्सपर्ट होते काय चालवण्यामध्ये? गोफण आणि चालवण्यामध्ये. त्यांचा नेम इतका परफेक्ट होता का केस भर पण किती? केसभर. मुंगीपेक्षा पण बारीक. केस भर पण त्याचा नेम काय होत नव्हता? फुकत नव्हता. पर या ठिकाणी परमेश्वर त्यांचा उपयोग करतो का? नाही. त्यांचा उपयोग करतो का? नाही. कारण परमेश्वर याला म्हणतो का गोफणीने मार. मग गोफण त्यांच्याकडे नव्हती का? होती. त्यांच्याकडे गोफण होती, परंतु त्यांचा विश्वास नव्हता काही शस्त्र आम्हाला विजय देईल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस. बन्यामीन गोत्र एक्सपर्ट होतं कसलं? गोफण चालवण्यात. परंतु विश्वास नव्हता काही शस्त्र आम्हाला काय देईल? विजय विजय देईल. देईल. दावीद याचा एक्सपर्ट नव्हता, परंतु हा विश्वास होता का प्रभू हे फक्त एक माध्यम आहे, विजय तूच देणार आहे. आणि जर तू म्हणतो का गोफण युज कर, तर मी विश्वास ठेवतो का हे नॉर्मलचं शस्त्र त्या मोठ्या व्यक्तीला पाडण्यास समर्थ आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. तुमचं शस्त्र तुमच्या हिशोबाने छोटं वाटतं तुम्हाला. वचन काय आलं, वचन बोलला देव, थोडस बरं वाटलं नाही. त्या शस्त्रात ती ताकद आहे का तुझ्या वैरात तो पाडू शकतो. येस येस. Praise the Lord. हालेलुया. दावीद मनात संदेह धरत नाही का प्रभू तुझाच आत्मा बोलतोय का? या परमेश्वर त्याला काय सुचवलं? ओळातून काय घे? गोटे घे. 5 गोटे घे. मनात चाललं असं प्रभू डोक्यात टोप आहे. डोक्यात काय? टोप आहे. मग माझा नियम एवढा परफेक्ट आहे का? बरोबर ते मधल्या भागात तो जाईल. आणि जर इकडे तिकडे लागलं तर आणि ढालणी ते झालं तर मनामध्ये तो संदेह धरत नाही. Praise the Lord. हालेलुया. जर देवाचा आत्मा म्हणतो का ऐक तुला गोटे घ्यायचे, तुला गोफण चालवायची, आणि देवाने जर मला शस्त्र सुचवलं तर मला विश्वास ठेवायचं काही लहानचं शस्त्र मला खूप मोठा विजय देणार आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तुम्हाला प्रार्थना किरकोळ वाटते का तुम्ही रोज प्रार्थना करणार आहे? Praise the Lord. हालेलुया. ते म्हणतात ना ज्या रोजचं रुटीन पडतं त्याचं महत्व संपून जातं. आपलंही असंच काही झालंय का प्रार्थनेबद्दल वाटण्याचं आमचं महत्व संपून गेलंय. Praise the Lord. हालेलुया. काय सिस्टर्स ट्रॅक्स वाटत आहेत हॉस्पिटल्स मध्ये. ते व्यक्ती रोज संध्याकाळी 8 वाजता आणि सकाळी 7 लाच फोन करतात आणि नियमितपणे प्रार्थना करून घेतात, कारण त्यांना प्रार्थनेद्वारे एवढा फरक पडत. ते सिव्हिल हॉस्पिटलची केस का त्याच्या खूप स्वेलिंग होती आणि केस क्रिटिकल होती आणि ट्रॅक्स वाटलं. त्यांना सांगितलं प्रार्थना करण्यात येईल. त्यांसाठी प्रार्थना चालू केली. त्यांना फरक पडू लागला. न विसरता तो बद्दल सकाळी कितीला फोन करतो? 7 वाजता. किती वाजता? 7 वाजता. त्याला महत्व आहे. त्याला काय आहे? महत्व आहे. कवा हे प्रार्थना करतात आम्हाला फरक पडू लागतो. आम्ही रोज प्रार्थना करतो पण आमचा भरोसाच नाही की आमची प्रार्थना काम करणार. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च नवीन व्यक्तीला महत्व असतं.
नवीन व्यक्तीला काय असतं, महत्व पण असतं, आपलं रोजच आहे. कसं आहे, रोजचं आहे. उठता बसता 3 टाइम प्रार्थना आहे, म्हणून थोडंसं महत्वच आमचं निघून गेलेलं आहे प्रार्थनेबद्दल. Praise the Lord. हालेलुया. प्लीज प्रार्थना अगोदर कन्फेस करा तुमच्या मुखाने की माझे शस्त्र साधे नाहीयेत, माझी प्रार्थना व्यर्थ नाही, मी जे देवाच्या नावाने बोलतो, मी जे गुडघे टेकून कन्फेस करतो, हे मला रिझल्ट देईल, हे कार्य करणार, हे 100% आउटपुट आणणार आहे, त्याचा महिमा पाहणार आहे. तुम्ही कन्फेस केलं पाहिजे तुमच्या प्रार्थनेमध्ये, काही असंच नाही याच्यामध्ये 100% रिझल्ट येणार. येस. Praise the Lord. हालेलुया. दावीदाने विश्वास ठेवला. काही गोफन जरी दिसायला छोटी दिसती, दगड कमी वाटतात 5, त्याची पर्सनॅलिटी भयानक वाटती, पण जर देवाचा आत्मा बोलतो तो 100% हे लहान शस्त्र मोठं कार्य आत्मासाठी करणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज चर्च कन्फेस करा. ज्यास तुम्ही प्रार्थना बसता, सैतान तर बसूनच देत नाही, ते हा मला आशक्त करतो, पण तुमचं कन्फेशन पाहिजे प्रार्थनेच्या अगोदर. कारण नाही, प्रार्थना रिझल्ट आणणार आहे, प्रार्थना काम करणार आहे. मी प्रार्थनेला बसणार, इनोटिंग मूव्ह होईल, सामर्थ्य मूव्ह होईल, बरोबर ते रिझल्ट आणणार, देवाचा मोठा गौरव होणार. तुम्ही कन्फेस करा, तुम्ही मुखाने घोषित करा हे रिझल्ट आणणार आहे, आणि पहा ते रिझल्ट आणणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च Yes. कुणी विश्वास ठेवला. दाविदाने गल्ल्यात कसा होता त्याची परिस्थिती मी सांगितली, वर्णन केलं का इतका धिप्पाड व्यक्ती का सहजरित्या तो या गोष्टीने पडू शकत नाही. मनात 10 संदेह येईल का प्रभू तुझा आत्मा बोलतोय का, त्याची पर्सनॅलिटी बघ पित्या, आणि तुम्हाला काय सांगतो काय शस्त्र घेऊन जा, मला वाटत नाही तुझा आत्मा बोलत असेल, परंतु मनात संदेह धरत नाही. शस्त्र जरी छोटं असेल पण देवाचा आत्मा बोलतो तर विजय 100% मला मिळणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून त्या संदेशात जर देवाच्या आत्म्यात तुम्हाशी बोलला असेल, संदेह धरू नका, ते वचन कार्य करणार. Praise the Lord. हालेलुया. तुम्हासाठी जी प्रार्थना झाली ती रिझल्ट आणणार, तुम्ही जी प्रार्थना करता ती फळ आणणार, परंतु संदेह तुमच्यामध्ये येऊ नका. Praise the Lord. हालेलुया. गाडीत आपण पेट्रोल टाकतो, काय टाकतो, पेट्रोल टाकतो. मग आम्हाला माहित असतं समजा गाडीचं ॲव्हरेज 50 आहे तर आपण 40 किलोमीटर पर्यंत काही पेट्रोल पंप बघतच नाही. आमचा विश्वास आहे ते पेट्रोल बरोबर आम्हाला 1 लिटर पेट्रोल 40-50 किलोमीटर काय करणार. काही पेट्रोल पंपवर भरल्यावर लगेच दुसरे पेट्रोल पंप शोधता का, नाही. विश्वास ठेवता. काय ठेवता, विश्वास ठेवला. डॉक्टरकडे आपण जातो, हे दुखतं, लगेच तो म्हणतो 3 टाइम गोळ्या खा, मग आम्हाला माहिती आता गोळ्या घातल्यात मला बरं वाटणार आहे. काय ठेवता, विश्वास ठेवला. मोबाईल आपण चार्जिंगला लावतो, 50% झाली, 60% झाली, काय नाही दिवसभर चालेल. काय ठेवता, विश्वास ठेवला. त्याच्यावर कसा विश्वास ठेवता. मग देवाच्या वचनावर का विश्वास नाही, प्रार्थनेवर का विश्वास नाही की रिझल्ट आणणार. Praise the Lord. हालेलुया. पेट्रोल टाकणार खात्री ना ती मला घेऊन जाईल 50-60 किलोमीटर. Praise the Lord. हालेलुया. चार्जिंग केल्यानंतर विश्वास आहे ना दिवसभर मोबाईल चालेल. Praise the Lord. आपण म्हणतो बस बस एवढं चार्जिंग पुरं आहे का, तुला भरोसा आहे, तुला काय आहे भरोसा आहे का बरोबर ही बॅटरी मला दिवसभर चालणार आहे. मग देवाच्या प्रति तुझा भरोसा कुठे गेला. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय चर्च. येस येस. आम्हाला देव विसावा देते आज वाचनातून, काही संधी धरू नको, स्वतःला चार्ज कर का लॉर्ड तुझा रिझल्ट देणार आहे. Praise the Lord. हालेलुया. 100% रिझल्ट येईल, कार्य होईलच, प्रभूची इच्छा आहे, आणि परमेश्वराचं वचन कधीच कार्य केल्याशिवाय परत येत नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. देव जर वचन पाठवतो आपण बिलीव्ह केलं पाहिजे का ते वचन तो आमच्यामध्ये पूर्ण करणार. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगते देवाचा सेवक होता पाऊल, त्याला रोम शहराकडे बंदीवान म्हणून घेऊन चालत होते तारावामध्ये, आणि ते घेऊन जात असताना एक घटना घडली की समुद्रात खूप मोठं एक वादळ आलं. वाचू या ठिकाणी, एक उदाहरण घेऊ या ठिकाणी आपण. प्रेषितांचे कृत्य या ठिकाणी आपण 27 अध्याय आणि 14 वचन. परंतु थोड्या वेळानंतर युरुकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. हा सर्वांनी काढलं, हा वाचूया. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं का पाऊल समुद्रामधून प्रवास करत आहे, त्याला कोणत्या शहराकडे जायचंय, रोम शहराकडे. कोणत्या शहराकडे, रोम शहराकडे. परंतु वादळ असं सुटलंय आणि त्या वादळाला पाहून असं वाटत नाही की त्यांचा प्रवास पूर्ण होईल. Praise the Lord. हालेलुया. पुढे काय झालं वाचू या ठिकाणी आपण 23 आणि 24 वचन. कारण ज्या देवाचा मी आहे आणि ज्याची सेवा मी करतो त्याचा दूत गेल्या रात्री माझ्यापाशी उभा राहिला. तो म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसरापुढे अवश्य उभे राहिले पाहिजे. Praise the Lord. आणि पहा, तुझ्या समोर जे तारावातून प्रवास करीत आहेत ते सगळे देवाने तुला दिले आहेत. हा घरी गेल्यानंतर 27 अध्याय नक्की तुम्ही वाचा. त्या ठिकाणी मोठं काय सुरू झालं होतं, वादळ सुरू झालं. आणि वादळ सुरू झालं, पुष्कळ दिवस त्यांना दिवस रात्र काय होतं हे कळत नव्हतं, आणि त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं का आता आमचं आयुष्य काय होणार, संपून जाणार. परंतु
ते वादळ यायच्या अगोदर देवाच्या दूतांनी कोणाची भेट घेतली होती? पौलाची. आणि त्याला सांगितलं होतं का तुला आणि जेवढे तारावात लोक आहेत त्यांना देखील काही होणार नाही. आणि मग त्या ठिकाणी आता कोणतं हेलिकॉप्टर येत नाहीये, कोणतं रेस्क्यू स्टेशन त्यांना तिथं दिसत नाहीये, परंतु त्या वादळात तो म्हणतो का प्लीज काळजी करू नका, या सर्व स्थितीमधून मला ज्या प्रभूने मला वचन दिलंय तो मला याच्यातून काय करणार आहे? बाहेर काढणार. Praise the Lord. हालेलुया. जास्त म्हणत असतील लोक म्हणत असतील तुला कोणतं बाहेर तारू दिसतोय का जो आम्हाला याच्यातून वाचवणार आहे? तुला कोणतं बाहेर वार दिसतंय जे शांत झालेलं आहे? तो कोणाला पाहून बोलतोय? तो म्हणतो माझ्या प्रभूनी मला काय पाठवलंय? निरोप पाठवलाय. Praise the Lord. हालेलुया. जर देवानी वचन पाठवलं तर परमेश्वर ते पूर्ण करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. पहा त्या ठिकाणी संख्येने जास्त लोक आहेत आणि आत्म्यात किती व्यक्ती आहे? एकच आहे. एकच व्यक्ती. ते म्हणत असतील मूर्ख आहेस, आता मरायला जवळ आलो ना म्हणून तुझी बुद्धी काय झाली? भ्रमित झाली. काही इतकं वारं सुटलंय, आपण तारावातल्या अर्ध्या वस्तू टाकून दिल्या, तारू बुडण्याच्या याच्या मार्गावर आहे आणि तू म्हणतो का याही स्थितीमधून कोण बाहेर काढणार? देव बाहेर काढणार. Praise the Lord. हालेलुया. देवाच्या वाटणावरचा त्याचा काय होता? विश्वास होता. जर परमेश्वर बोलला मला माहित नाही, परमेश्वर ते कार्य करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. माझं काम आहे का जे वचन आलं त्यावर मला धरून ठेवायचं. येस. Praise the Lord. हालेलुया. आता देवानी वचन दिलं, कॉन्फिडन्स ती बोलून पण गेला. पुढे काय झालं वाचू या ठिकाणी 27 वचन. मग 14वी रात्र आल्यावर आद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावत असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांना वाटले की आपण कोणत्या तरी देशाजवळ येत आहोत. हा किती दिवस झाले? 14वी प्लीज रात्र. बोला किती? 14. लोक लगेच म्हणतील कुठे गेला तुझा परमेश्वर? आता किती दिवस झाले? 14. तू तर म्हणला होता देव वाचवणार आहे, अजून इथं थोडी पण मदत दिसत नाही. तरी देखील त्याचा विश्वास हलतो का? नाही. त्यांना वाटलं का हा तर बोलून गेला पण कोणती मदत दिसत नाही आणि म्हणून निराशेच्या चक्कर मध्ये त्या लोकांनी खाणं पिणं काय केलं? बंद केलं. कारण त्यांना वाटलं का आता मी मरणार आहे. Praise the Lord. हालेलुया. वाचू पुढे काय झालं 33 आणि 34 वचन. नंतर दिवस उगवायला आला तेव्हा पौल सर्वांना अन्न खाण्याविषयी विनंती करू लागला. तो म्हणाला आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात, तुम्ही काहीच अन्न घेतले नाही, म्हणून मी विनंती करतो की अन्न घ्या, कारण हे तर तुमच्या निभावासाठी आहे, कारण तुमच्यातील कोणाच्या डोक्याचा केसही नाश पावणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कॉन्फिडन्स पहा देवाच्या प्रती काय आहे? विश्वास आहे. इतका विश्वास त्याचा हाय का तो म्हणतो मी तर मारणार नाही, मी तर खाणार पिणार, कारण मारायच्या पहिलेच तुम्ही भुकेने मारणार आहे. जर तुम्हाला वाटतं का आम्हाला काय मारणार आहे? वादळ मारणार आहे. काय मारणार आहे? वादळ. वादळ मारणार आहे. आणि जर तुम्हाला ती भीती आहे तर तुम्ही त्या वादळाला मारायच्या पहिलेच ती भूक तुम्हाला काय करणार आहे? मारून टाकणार आहे. प्लीज चिंता करू नका. जर देवाचा आत्मा म्हणतो तो आम्हाला वाचवणार आहे, खा प्या आनंद करा, याही स्थितीमधून देव आम्हाला बाहेर काढणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. शब्द काय होते? केसांना पण काय लागणार नाही, धक्का लागणार नाही. याला सांगितलं होतं का मदत कशी येईल? प्लीज बोला माहितीये का मदत कशी येईल? नाही. परंतु विश्वास का देवाचा आत्मा जर बोलतो तर ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्लीज ज्या देवाचा आत्मा तुम्हाशी बोललाय चर्च, ज्यास तुम्ही घरी पण प्रार्थनेला बसता बरोबर ते वचन निघतं, बरोबर देवाचा आत्मा तुम्हाला टच करतो, काही वचन तुझ्यासाठी होतं, तुमच्या मनामध्ये त्यावेळेस खूप मोठा आनंद येतो, पण ते म्हणतो नंतर तो आनंद मावळू देऊ नको, स्वतःला संजीवित कर. काय कर? संजीवित कर. ते वचन स्वतःमध्ये साठवून ठेव. ते तुझ्यासाठी एनर्जी तुझी काय करणार? ज्यावेळेस लॉस होईल ते वचन आठवलं की एनर्जी नवीन होऊन जाणार. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. लहानपणी जे व्हिडिओ गेम खेळायचो त्याच्यामध्ये ते वन अप वगैरे असायचं, एनर्जी पॉवर असायचा काहीतरी असं. काय आता एनर्जी गेली मग ते काय घेतलं गेलं की एनर्जी त्याची त्या कॅरेक्टरची एनर्जी काय होऊन जायची? वाढून जायची. त्या प्रकारे देवाचं वचन तुम्ही लिहून ठेवायचं का बाबा ह्या वाटण्यात देवाच्या आत्म्याने मला काय केलंय? टच केलंय. ज्याही वेळेस एनर्जी लॉस झाली तो संदेश आठवायचा, ती प्रार्थना आठवायची, आणि जर तुम्ही ते आठवता तोच अभिषेक तुम्ही पुन्हा फील करणार आणि देवाचा आत्मा पुन्हा तुम्हाला संजीवित करणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. या प्रकारे मी स्वतःला असं मोटिवेट केलंय, जस्ट निराशा यायची, एखादी प्रॉफिटिक प्रार्थना, एखाद्या प्रार्थनेबद्दल आलेलं वचन ते आपण कन्फ्युज करतो का नाही प्रभू त्या प्रार्थनेत तू ते वचन मला दिलंय, ते वचन मला याच्यातून बाहेर काढणार. ज्यास्त ते वचन आपण आठवतो लिटरली देवाचा अभिषेक शहाऱ्याप्रमाणे तुमच्या बॉडीला टच करू लागतो. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जसं पाऊल त्यांना इन्करेज करतो का संधी धरू नका, कुणी मारणार नाही, वचन पाठवलं तर परमेश्वर वचन पूर्ण करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च तुमच्यामध्ये पण परमेश्वर आपलं वचन काय करणार?
पूर्ण करणार. तुमची प्रार्थनेला परमेश्वर फळ देणार. पण प्लीज मनामध्ये संदेह काय करू देऊ नका, येऊ देऊ येऊ देऊ नका. बायबल सांगतो पेत्र ज्या कैदेमध्ये होता आणि मंडळी त्यासाठी काय करत होती, प्रार्थना करत होती. Praise the Lord. हालेलुया. पहा त्या काळामध्ये ज्या ख्रिस्त गेल्यानंतर शिष्यांच्या हातात जी सेवा होती आणि इतका विरोध होत होता ख्रिस्ती लोकांचा, लिटरली त्यांना जीवानी मारून टाकायचे. काय करायचे, जिवंत मारून टाकायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी वाचण्यासाठी पूर्ण प्रयत्न व्हायचा. पण ज्या पेत्राला पकडलं, मंडळी काय करते, प्रार्थना करते. प्लीज बोला, काय करते, प्रार्थना करते. तो कुठं अडकलाय, कैदेमध्ये. कुठं अडकलाय, जेलमध्ये. यांची प्रार्थना कुठं चालली, घरी. यांचा विश्वास का आमच्याकडे तलवार भाले नाहीयेत लढण्यासाठी, परंतु आमचा विश्वास आहे का ही प्रार्थना त्या तलवार भाल्यापेक्षा जास्त भारी काम करून आमच्या व्यक्तीला सोडून आणू शकते. यस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आणि आपण वाचतो का पेत्र कैदीमधून काय झाला, ऑटोमॅटिक देवदूतांद्वारे काय झाला, सुटला गेला. म्हणजे त्यांच्या प्रार्थनेच्या प्रति भरोसा का आमच्याकडे जे शस्त्र आहे हे 100% कोट पाडण्यास, कोट तोडण्यास समर्थ आहे. यस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज कन्फेस करा, मुखाने काय करा, कन्फेस करा. कन्फेस करा म्हणजे बोला, जाहीर करा प्रार्थनेच्या अगोदर का प्रभू ही प्रार्थना काम करणार आहे, प्रभू ही प्रार्थना काम करणार आहे. कधी कधी का औपचारिकतेने आपण प्रार्थना करतो, कसं औपचारिकरित्या का चला आता प्रार्थना करू, नाही. प्रार्थना अगोदर कन्फेशन घोषित करा, आग पेटून टाका का आता प्रार्थना वाहणार, सामर्थ्य वाहणार. कारण तुम्ही बोलता हवेत बोलत नाही, ते खरोखर सामर्थ्य वाहतं आणि ते बंधन तोडतं. Yes, hallelujah. Praise the Lord. हालेलुया. तुमचा विश्वास तुमच्या प्रार्थनेला जिवंत करतो आणि ती प्रार्थना बरोबर ब्लेसिंग्स घेऊन येते. Praise the Lord. हालेलुया. तुमच्यावर असलेलं वचन तुमचा विश्वासाला संजीवित करतो. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च प्लीज बोला, कळतंय. यस, यस. वाचनाला ऍक्टिव्ह करावं लागतं. कशाद्वारे, आपल्या विश्वासाद्वारे. कशाद्वारे, विश्वासाद्वारे. जस्ट तुम्ही विश्वास त्याच्यामध्ये टाकता, तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करता. यस. Praise the Lord. हालेलुया. प्रार्थना सगळेच करतात पण त्याला ऍक्टिव्हेट करत नाही. वचन सगळ्याच येतं पण त्याला ते ऍक्टिव्हेट करत नाही. विश्वासाद्वारे त्याला ऍक्टिव्हेट करा म्हणजे ते 100% रिझल्ट येईल आणि तुम्हाला कळल की बाबा खरोखर छोट्या शस्त्राद्वारे खूप मोठं कार्य प्रभूंनी केलं. Yes, Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय वचन, यस. संधी धरायचा का. नाही. मी पुन्हा सांगल, नवीन व्यक्ती खूप लवकर विश्वास करतो. कशावर, वचनावर. प्रार्थनेवर, वाचनावर. त्याचा लगेच भरोसा बसतो. तो 3 टाइम फोन करतो, काय करा माझ्यासाठी, प्रार्थना करा. आपण 24 तास प्रार्थना करतो आत्म्यात, पण तरी आपला भरोसा आहे का. नाही. नवीन व्यक्ती लवकर भरोसा करतो प्रार्थनेवर, आपला विश्वास डगमगून जातो. चर्च, Praise the Lord. हालेलुया. स्वतःला प्रोत्साहित करा का नाही, माझं शस्त्र विरत नाही, माझं शस्त्र काही दैहिक नाही, माझं शस्त्र आध्यात्मिक आहे. जरी रिझल्ट दिसत नाही, माझा विश्वास आहे का हे जे शस्त्र आहे हे 100% मला रिझल्ट मिळून देईल. यस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुमचा विश्वास जो आहे तो व्यर्थ जाणार नाही. तुम्ही देवाचा गौरव पाहता. Yes, Praise the Lord. हालेलुया. पण डोळ्यात दिसणार नाही. कशाला दिसणार नाही, डोळ्याला दिसणार आणि नाही. डोळ्यात दिसणार नाही, तुम्ही थकून जाणार, लगेच काय होऊन जाता, थकून जाणार. म्हणून प्लीज वचनामध्ये विसावा शोधा. कशामध्ये, वचनामध्ये. कारण वचन तुम्हाला पुन्हा संजीवित करते का. ऐक, विश्वास सोडलाय, पुन्हा त्याला धर, पुन्हा संजीवित कर, स्वतःला पेटव, स्वतःची पाठ थाप का प्रार्थना करतोय, वचन वाचतोय, उत्तम हे रिझल्ट तुला येणारच. यस. yes, hallelujah. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. नाही तर एकटा होऊन काही होणार नाही, निराश स्टोरी बोलून काही होणार नाही. स्वतःच इन्करेज करायचं का नाही, माझे शस्त्र दैहिक नाही. पाऊल स्वतःलाच इन्करेज करतो. Praise the Lord. हालेलुया. तो लोकांना सांगतोय आमचे शस्त्र साधे नाहीयेत, ते आध्यात्मिक आहेत, कोट पाण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही बोललो पाहिजे तुमच्या शास्त्राबद्दल, हे साधे नाहीत बरं का, हे देवातून मला प्रगट झालेत आणि 100% काम करतात. यस. Praise the Lord. हालेलुया. लोकांच्या प्रती आपला विश्वास सोपा आहे. कसा आहे, सोपा आहे. सोपा आहे. काय नाही, या प्रभूकडे प्रभू काम करेल. आपल्याच प्रती तो विश्वास कसा होऊन जातो. डगमगतो. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च तुमच्या बोलण्याद्वारे नवीन लोक ब्लेस होऊन जातात. Praise the Lord. हालेलुया. पण स्वतःच्या बाबतीत आपण ब्लेस होतो का, नाही. कारण आमच्यात तो विश्वास प्रभूला काय होत नाही, सापडत नाही. म्हणून प्लीज तुमच्याकडे जे शस्त्र आहे, दाविदाने त्या ठिकाणी संधी धरला नाही. देवाचा आत्मा बोलतो का या गोष्टी तुला विजय देईल, तर प्रभू जसं म्हणतो का वाचनाद्वारे, प्रार्थनेच्या उपासाद्वारे मला विजय देईल, तर मला पण संधी धवायचा नाही, याच्याद्वारे मला 100% विजय मिळेल आणि मी देवाचा गौरव करणार. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळते वचन. स्वतःला चार्ज करा. स्वतःला काय करा, चार्ज करा. तुमची प्रार्थना आहे ती आहे देवासमोर, तिला रिॲक्टिव्हेट करा का प्रभू लक्ष द्या प्रार्थनेकडे. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च बोला, कन्फेस करा आणि रिझल्ट तुमच्या बाजूने. चर्च, मी पुन्हा सांगल, बायबलमध्ये आम्ही पाहतो का सुरुवातीपासून लोक प्रार्थना करतात, थोडं डिस्टर्बन्स येतं, शेवटी 100% काय होऊन जातं, रिझल्ट येतो. मग नेहमी एक प्रश्न येतो, प्रभू लास्टला करायचं तर पहिलेच का नाही केलं. कधी करायचं, लास्टला हॅपी एंडिंग होणारच आहे ना. कधी, लास्टला. प्रभू स्टार्टिंगलाच का नाही करत, तिथं प्रभूला विश्वास चेक करायचा असतो. Praise the Lord. हालेलुया. लास्टला काय होती,
हॅपी एंडिंग काय होती? हॅपी प्लीज समजतो आवड. लास्टला नेहमी काय असती? हॅपी एंडिंग असते. पण प्रभू स्टार्टिंगला काय नाही? स्टार्टिंगला मला चेक करायचं तुझा विश्वास माझ्या वाचनात प्रार्थनेत किती आहे. आणि जर तो असेल तर 100% तुझी एंडिंग कशी होईल? हॅपी होणार. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च Yes. वरी होऊ नका. तुमच्या प्रार्थना देवापर्यंत आहे. लॉर्ड त्याच्याकडे लक्ष देऊन आहे. लॉर्ड राईट आन्सर तुम्हाला राईट टायमाला 100% रिव्हील करणार आहे. पण प्लीज जी प्रार्थना डिऍक्टिव्हेट झाली, विश्वासाने तिला पेटवा, ऍक्टिव्हेट करा आणि 100% रिझल्ट तुम्हाला मिळणार. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. उभं राहूया, आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस ओ फादर. हे पित्या तुझी स्तुती करतो प्रभू, तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वर. बोलूया प्रत्येक जण चर्च. देवाचा आत्मा बोललाय तुम्हाशी, तुम्हाला प्रोत्साहित त्यांनी केलेलं आहे का तुझ्याशी मी बोललो होतो. तू खूप निराश होता, खूप दुःखी अवस्थेमध्ये होता आणि त्यावेळेस ते वचन मोठ्या संजीवनाप्रमाणे तुला येऊन गाठलं होतं. त्यावेळेस तू खूप मोठा आनंदी होता का तुला माहित होतं का देवाच्या आत्म्याने तुझ्याशी बोललेला आहे. तुला खूप मोठं वचन दिलं होतं पण तुला तो रिझल्ट अजून दिसला नाही म्हणून तुझ्या मनात संदेह येतो. तू प्रार्थना देखील केलेली आहे, मोठ्या आवेशाने तू घोषणा केली का परमेश्वर कार्य करणार आहे, परंतु तुला ते दिसत नसल्यामुळं तुझं मन संदेह धरतो. प्लीज संदेह धरू नको. प्लीज स्वतःचा विश्वास कमकुवत करू नकोस. जाहीर कर का नाही देवाचं वचन व्यर्थ नाही. देवाच्या आत्म्याने माझी भेट घेतली. देवा तू स्वतः माझ्या कुटुंबाबद्दल बोललाय. देवा तू स्वतः माझ्या परिस्थितीबद्दल बोललाय. देवा स्वतः तू माझ्या विषयाला धरून बोललाय. माझ्या परमेश्वरा देवा तू ते कार्य करणार आहे पित्या. ते वचन माझ्यामध्ये पूर्ण होणार आहे. ते वचन माझ्यामध्ये पूर्ण होणार आहे. ती प्रार्थना जी झाली पित्या, त्या प्रार्थनेत तू माझ्यासाठी शब्द रिव्हील केले होते पित्या. ती प्रार्थना फळ आणणार आहे पित्या. माझा तुझ्या प्रती जो विश्वास आहे पित्या, तो विश्वास व्यर्थ नाही माझ्या परमेश्वरा. तो विश्वास मला फळ देणार आहे. तो विश्वास माझे मार्ग मोकळे करणार आहे पित्या. प्रभू रिझल्ट दिसत नसल्यामुळं मी थोडासा निराश होऊन जातो, माझं मन तुटलं जातं पित्या. परंतु आजपासून मी स्वतःला प्रोत्साहित करणार, कारण माझी प्रार्थना थंड होऊ लागली. देवाच्या प्रती माझा आवेश कमी होऊ लागला पित्या, कारण मला आशीर्वाद दिसत नाहीये पित्या. पर तू म्हणतो का ऐक, कन्फेस कर का तुझं वचन दिलेलं व्यर्थ नाही. आपल्या मुखाने बोला, कम ऑन चर्च बोला. जेही वचन तुम्हाला प्रभूंनी पाठवलं होतं त्याची आठवण करा. आणि मी सांगतो का लगेच तो अभिषेक तुम्हाला जाणवल. लगेच तो अभिषेक तुम्हाला जाणवल. तो अभिषेक तुमच्यावर उतरल. का देवाने तुम्हाला काय वाणी पाठवली होती, घोषणा करा का नाही प्रभू ते वचन पूर्ण होईल. 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 प्रभू ती प्रार्थना पूर्ण होईल. ते वचन माझ्यासाठी होतं, ती प्रार्थना माझ्यासाठी होती पित्या. ते कार्य पूर्ण होईल माझ्या परमेश्वर. शखालाबा ली अंधाराबा शखुबोराबा. आठवा चर्च, देव तुम्हाला आठवण करून देते. ऐक बोललो होतो मी तुझ्याशी, ऐक बोललो त्या विषयाला घेऊन अनेकदा, त्या परिवर्तना संबंधाने, त्या आर्थिक स्थितीबद्दल, तुझ्या लेकरांबद्दल बोललेलो आहे, तुझ्या परिवाराबद्दल मी बोललेलो आहे, तुझ्या कामाबद्दल मी बोललेलो आहे. का मनात संदेह येते, का मनामध्ये संदेह येते. लढाई कोणती असू दे, मी तुला वचन दिलेलं आहे, मी ते वचन पूर्ण कर. तुझी समस्या मोठी असेल, गल्ल्यात पण दिसायला मोठा होता, शस्त्र छोटं होतं, पण त्या छोट्या शस्त्रामध्ये मोठे पराक्रम करण्याची शक्ती होती. ते शस्त्र तुझ्याकडे आहे आणि देवाकडून तुला देवाला पण तुझ्याकडून काहीतरी अद्भुत करून घ्यायचं. प्लीज संदेह धरू नको. देवाचा अनुग्रह इथं चर्च. बोलूया चर्च देवाशी. प्लीज आठवा, आज तुमचे ब्लेसिंग्स पुढे नाहीयेत. प्लीज ते वचन आठवा आणि तुम्हाला तो अभिषेक जाणवल. तुम्हाला तो अभिषेक जाणवल. ते वचन परमेश्वर पूर्ण करल. तुम्ही घराबद्दल बोलले असाल, देव ते घर पूर्ण करल. तुम्ही परिवर्तनाबद्दल बोलले असाल, देव ते परिवर्तन पूर्ण करल. तुम्ही सुटकेबद्दल बोलला असाल, देव ती सुटका देईल. तुम्ही कुटुंबात शांतीबद्दल बोलले असताल, तुम्ही मन परिवर्तनाबद्दल बोलले असताल, देव ते पूर्ण करल. देवाला काळजी चर्च. देवाने सोडलं तुम्हाला, तुम्ही तुमचा विश्वास सोडला. देवाने सोडलं तुम्हाला चर्च. देवाने डोळे बंद केले तुम्हासाठी. देवाने फेटाळली तुमची प्रार्थना. प्लीज स्वतःला दूर करू नका देवापासून. प्लीज तुमची प्रार्थना कमी होऊ देऊ नका. स्वतःला पेटवा आत्म्यातून. देव मोठं कार्य करणार. शखालाबा ली अंधाराबा शखुबोराबा. हालेलुया हालेलुया. देवा
तू नाही सोडणार आम्हाला. इथून पूर्वी नाही प्रभू आणि इथून पुढेही नाही माझ्या पित्या. आमचं मनच आम्हाला सोडून देतं प्रभू. आता संधी धरणार नाही प्रभू. तुझ्या वाटण्यावर संधी धरणार नाही पित्या. प्रार्थनेवर संधी धरणार नाही पित्या. कुटुंबात परिवर्तन येईल पित्या. लेकरांमध्ये बदलाव येईल पित्या. माझे मार्ग मोकळे होतील. मोठ्या विजयासहित तू मला बाहेर काढशील पित्या. देवा माझा परिवार तुझा गौरव पाहणार. काही वेळ दुःख सोसल्यानंतर मी तुला पूर्ण करणार आहे. मी तुला स्थिर करणार आहे. तुझा वेळ पूर्ण झालेला आहे. तुझा वेळ पूर्ण झालेला आहे. तू देवाचा गौरव पाहशील. तू देवाचा महिमा पाहशील. पुन्हा पेटवती आत्म्यातली आग. पुन्हा म्हण का प्रार्थना व्यर्थ नाही. देवाचं वचन व्यर्थ नाही. देवाकडे लक्ष लावणं व्यर्थ नाही. माझा देव मला विजय देईल. माझा देव मला विजय देईल. शकालाबा फादर प्रत्येकाला आशीर्वाद देते. विशेषतः प्रार्थना करतो ज्या आजारामध्ये चिकनगुन्या प्रभू, डेंगू, टायफॉइड, इवन गोचिड ताप माझ्या पित्या, सर्व व्हायरल इन्फेक्शन, सर्व परिवारातून त्याचं कार्य आम्ही प्रभूच्या नावात बांधून नाश करतो. त्यांच्या रक्तात तुझं रक्त मिसळतं पित्या. त्याच्या मेडिसिन्स मध्ये तुझं रक्त मिसळतं पित्या. त्यांना निरोगी कर पित्या. त्यांचे रिपोर्ट चेंज कर पित्या. त्या लेकरांची त्या मोठ्यांची शक्ती नवीन कर पित्या. त्यांना निरोगी कर माझ्या पित्या. आणि देवा तुझा गौरव हो दे. प्रत्येक परिवाराला कुंपण दे पित्या. आणि तुझा गौरव हो दे. सर्व महिमा तुला देतो पित्या. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो.